तर मंडळी चला मग आमच्या सोबत थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. प्रवास छोटा असो किंवा मोठा, हेल्मेट खूप महत्वाचं असतं. मग हेल्मेट घालून आम्ही निघालो वाईच्या दिशेने. महाबळेश्वरला फिरायला जायचं म्हटलं तर वाईवरूनच जावं लागतं. वाई शिवाय महाबळेश्वर कधीच पूर्ण होऊ शकत. मग वाईतून आम्ही पसरणीच्या घाटात वाकड्या तिकडे वळणानं घाट पास करत पोहोचलो थाप्यावरती. थापा पॉईंट म्हणजेच आहे टेबल लँड. तर इथून आपल्याला पॅनोरामिक हा व्ह्यू. मग ह्या व्ह्यूचा वापर करून थोडासा फोटो आणि 2-3 व्हिडिओ काढले. त्या व्हिडिओ नंतर लगेच निघालो पुढच्या प्रवास. पाचगणी वाई रोडवरील दांडेकर येथील केदारेश्वर मंदिरात दर्शनाचा योग. तर ह्या गावामध्ये हे मंदिर 13व्या शतकाच्या सुमारास 800 वर्षापूर्वी बांधलेलं केदारेश्वराचं मंदिर पाहण्यासारखं. तर यामध्ये मोठं शिवलिंग असून त्यावरील शाळुका ओबड धोबड आहे. त्यामधून सतत पाणी येत असताना हेच पाणी वाड बाहेर काढून कुंडामध्ये सोडलेलं आहे. मग तिथून आम्ही निघालो हॉलिवूड वॅक्स म्युझियम अँड ॲक्वेरियम बघायला. तर इथं तुम्हाला 90 सिनेमा, गो कार्टिंग, ॲक्वेरियम, वॅक्स म्युझियम अशा वेगवेगळ्या थरारक ऍक्टिव्हिटीज अनुभवायला मिळतात. तर आम्ही पण तिकीट बुक करून गेलो महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या ॲक्वेरियम बघायला. तर तुम्ही पण कधी आला तर नक्कीच भेट द्या. तिथून आपण निघालो लिंगमाळा धबधबा पाहिला. लिंगमाळा धबधबा हा महाबळेश्वर मधील सगळ्यात मोठं पर्यटकांचं आकर्षण. हा धबधबा 2 भागात विभागलेला आहे. खालच्या भागात एक छोटा धबधबा, वरच्या भागात मुख्य धबधबा जो 500 फूट उंच आहे. आणि हा मुख्य धबधब्यातील भव्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला मिनी धबधब्यापासून जवळजवळ 30 मिनिटं तरी चालवं लागेल. तर आता आपण निघालोय वेण्णा लेक पाहण्यास. तर वेण्णा लेक हा आजूबाजूच्या झाडांनी वेढलेला आहे. पर्यटक तलावावर बोट रायडिंग किंवा तलावा शेजारी घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकतात. 2-3 राईड झाल्यानंतर आपण निघालो क्षेत्र महाबळेश्वर. श्री क्षेत्र महाबळेश्वर एक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. सुमारे 600 वर्षापूर्वीचं असलेले हे मंदिर 5 नद्यांचे उगमस्थान असून या मंदिरातून कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या नद्यांचा उगम. कृष्णेच्या मूर्तीजवळ दर 12 वर्षांनी कन्यागत पर्वत उत्तरेकडून भागीरथी कृष्णेस भेटतात. तर दर 60 वर्षांनी सरस्वती नदी गायत्रीस भेटायला येते. दर्शन करून झाल्यावर श्री क्षेत्र महाबळेश्वर जवळच 7 किलोमीटर अंतरावरती आपल्याला 12 पॉईंट बघायला मिळतात. यामध्ये आपल्याला सावित्री पॉईंट, मंकी पॉईंट, विल्सन पॉईंट असे बरेच पॉईंट आपल्याला तिथे गेल्यानंतर बघायला मिळतात. हे पॉईंट तुम्हाला पूर्णपणे नीट बघायचे असतील तर तुम्ही उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात त्याला व्हिजिट करा, कारण की धुक्याच्या दिवसात त्याचा काही दिसत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद.